नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आषाढ आता आपला चालू आहे, त्यामुळे सगळीकडे बऱ्याचपैकी नॉनव्हेजचे बेत असतात. तर आज आपण नॉनव्हेजमध्येच रेसिपी बघणार आहे. तर मी आज तुम्हाला मटण यखनी पुलाव कसा करायचा ना तो सांगणार आहे. खूप सोपा आहे, पटकन होणार आहे, काही अवघड नाही आहे. फक्त कमी साहित्यात होणारा हा पुलाव आहे. आपण बिर्याणी हे ते नेहमीच खातो, पण हा यखनी पुलाव आपल्याकडे सहसा होत नाही. मग तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. तर आपण त्या यखणी पुलावासाठी काय काय लागणार आहे ना ते बघूया. इथं मी पावशेर मटण घेतलेले, बोकडाचं मटण घेतलेले, ते स्वच्छ धुवून घेतलेले मी पहिल्यांदा. 2 वाटी बासमती बिर्याणीचा राईस घेतलेला आहे मी. म्हणजे ही वाटी आहे तेवढाच मोजून मी घेतलेला आहे. म्हणजे आपण समज पावशेर मटण असेल तर आपण पावशेरपेक्षा कमी तांदूळ घ्यायचा आहे. हा तांदूळ मी धुवून स्वच्छ एक अर्धा तास झाला भिजत ठेवलेला आहे. तर आता आपण बाकीचं साहित्य बघू काय काय. मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक टॅमॅटो घेतलेला आहे मी बारीक चिरून. आले लसूण पेस्ट घेतलेले. आता आपण इथं 2 प्रकारचे खडे मसाले घेतलेले. एक आपल्याला यखनी करण्यासाठी आणि एक राईस करण्यासाठी लागणार आहे. तर यखनी करण्यासाठी जो खडा मसाला आहे त्यात मी काय काय ते सांगतो तुम्हाला. तमालपत्र घेतलेले आपण त्यात, दालचिनी घेतलेले, मसाला वेलची घेतलेली आहेत, लवंगा घेतलेल्या आहेत, बडीशेप घेतलेली, धणे घेतलेले आपण यात, काळी मिरी घेतलेली आहे आणि थोडेसे जिरं आणि आपण साधे वेलदोडे जे असतात इलायची ती पण घेतलेली आहे मी. असा हा सगळा आपण हा यखनीसाठीचा जो मसाला आहे, खडा मसाला तो घेतलेला आहे. परत एकदा मी सांगतो. धणे, बडीशेप, तमालपत्र, मसाला वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी आणि आपला नॉर्मल वेलची असते ती. आता आपण दुसरा जो खडा मसाला घेतला त्यात तमालपत्र घेतलेले, दालचिनी घेतलेले, काळी मिरी घेतलेली, लवंगा घेतलेल्या आहेत आणि जिरं आणि मसाला वेलची. हा आपल्याला पुलावासाठी लागणारा खडा मसाला आहे आणि हा यखनीसाठी लागणारा मसाला आहे. हा तुम्ही नीट लक्षात ठेवा. जर तुमच्या लक्षात नाही आलं तर मार्केटमध्ये हल्ली यखनी पुलाव मसाला म्हणलं की आपल्याला खडा मसाला आणि असा मसाला अवेलेबल होतो. तर हा मला मार्केटमध्ये मी आलेला आहे, मी तो आणलेला आहे. परत आता दही घेतलेली मी एक वाटी छोटी आणि हा यखनी मसाला मला ह्याच्याबरोबरच मिळालेला आहे. तो जरी तुम्ही नाही मिळाला तर तुम्ही मटण मसाला जो आहे आपला तो वापरला तरी चालेल किंवा गरम मसालाच वापरला तरी चालेल. तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो वापरला तरी चालेल, काही होत नाही. आणि मिरची घेतलेली मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला मटणाची यखनी करून घ्यायची. मग त्यासाठी आपल्याला मटण घ्यायचं आहे, ते कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. ह्यात आपण कुठल्याही प्रकारचं तेल इथे यूज करत नाही. इथं मी पावशेर मटण घेतलेलं आहे. मी बोनलेस आणि बोन असलेलं मटण घेतलेलं आहे, मिक्स मटण घेतलेलं आहे. तर आता आपण त्यात काय करायचं आहे, एक छोटा कांदा बारीक चिरलेला आहे तो घ्यायचा आहे. आपल्याला कोणतीही प्रकारची फोडणी करायची नाही. आपल्याला पहिल्यांदा ह्याची जो स्टॉक आहे मटणाचा तो आपल्याला घ्यायचा आहे. मग आपल्याला त्यातच ते सगळं करायचं आहे. तर आपण त्यात हा जो खडा मसाला पूर्ण घेतलेला आहे, म्हणजे त्यात तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलची, वेलदोडे, साधा वेलदोडा आहे हा, काळी मिरी, लवंग, बडीशेप आणि धणे आणि शाही जिरे थोडेसे आहेत. हे सगळा मसाला आपण त्यात टाकायचा आहे. जर तुम्हाला ह्यात टाकायचं नसेल तर तुम्ही एखादी मलमलचा कपडा घेऊन त्यात पोटली बांधून जरी टाकलं तरी चालणार आहे. तर आता मी हे असेच टाकणार आहे, कारण का मी नंतर ती जी ह्याचा जो स्टॉक आहे तो मी चाळणीने चांगला व्यवस्थित गाळून घेणार आहे. त्यामुळे असा टाकला तरी चालणार आहे. हा मसाला त्यात आलं लसूण पेस्ट आपल्याला अर्धा चमचा, का आपण आलं लसूण पेस्ट फोडणीला पण वापरणार आहे. अर्धा चमचा आले लसूण पेस्ट. त्यानंतर मीठ चवीनुसार. मीठ आपल्याला स्टॉकला लागेल अशा पद्धतीने मीठ घालायचे. त्यामुळं आपल्याला पुरं भातात जेव्हा मीठ घालणार आहे तेव्हा ह्या मिठाचा सुद्धा अंदाज आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही मीठ घालायचे. मीठ घालून झालं की आपण त्यात पाणी घालायचे. आता पाणी घालताना काय करायचे, आपल्याला पूर्ण तो जो भात आहे त्या स्टॉकमध्ये शिजवायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला समजा मी 2 वाटी तांदूळ घेतला ना, तर मला 4 वाटीच्या आसपास स्टॉक पाहिजे आपल्याला, जेणेकरून आपला भात आहे तो व्यवस्थित फडफडीत व्यवस्थित होईल. त्या पद्धतीने आपल्याला पाणी घालायचे. आता मी ह्यात 5 वाटी पाणी घालणार आहे, कारण का आपल्याला 1 वाटी आपला शिजून पाणी उडून जाईल, पण 4 वाटी स्टॉक आपल्याला अवेलेबल होईल. तर मी ह्यात 5 वाटी पाणी घालतो. आता मी ह्या वाटीनं तांदळाचं माप घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच वाटीने मापून मी 5 वाटी पाणी घेणार. आता आपल्याला गॅस लावून घ्यायचा आहे.
आता आपण पाणी घालून ह्याला एक 5-6 शिट्ट्या काढून आपल्याला पूर्ण मटण हे शिजवायचं नाही. मटण आपल्याला 90% शिजवायचं आहे, कारण का आपण जेव्हा यखनी पुलाव करू त्यावेळेस पण आपला भाज्या म्हणजे मटण शिजणार आहे, त्यावेळेस ते पूर्ण शिजल, मऊ शिजल असं. आपल्याला आता हे 90% शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्ही असं वेगळं शिजवा नाही तर कुकरला शिजवा. आता मी कुकरला शिजवताना ह्याला 5 शिट्ट्या काढून घेणार आहे, जेणेकरून आपलं मटण जे आहे ते 90% शिजल. तर मी त्याला उकळी आली की झाकण लावून मटण पहिल्यांदा आपण शिजवून घेऊया. आता आपलं मटण जे आहे यखनीसाठी जे लागणारं सगळं मटण जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं. ते आता मी झाकण काढून तुम्हाला दाखवतो. आता इथं बघा तुम्ही व्यवस्थित स्टॉक झालेला आहे आणि आपलं मटण पण चांगलं हे बघा शिजलेलं आहे, 90% शिजलेलं आहे. मटण आपण पूर्ण असं शिजवून घेतलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, ह्यातला जो स्टॉक आहे तो वेगळा काढून घ्यायचा आहे आणि पीसेस जे आहेत ते वेगळे काढून घ्यायचे आहे. तर आता मी दोन्ही पहिल्यांदा वेगवेगळं करून घेतो, आपण पुढची प्रोसेस बघूया. आता आपला आपण यखनीसाठी जो स्टॉक आहे तो बाजूला काढलेला आहे आणि पीसेस सगळे बाजूला काढलेले. तर आता आपण ह्या पीसेस चांगले 90% शिजवून घेतलेले आहेत आपण. तर आपण काय करायचं आहे, आपल्याला तर यखनी पुलाव करायचा आहे पूर्ण. तर त्यासाठी तर मी ह्याच्यात कुकरमध्येच करणार आहे मी. तुम्ही इतर पॉटमध्ये केला तरी चालणार आहे. आता मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे. आपलं तेल तापलं की आपण पहिल्यांदा त्यात खडा मसाले सगळे जे आहेत ते घालून घेऊया. आपल्या आता तेल तापलेलं आहे, आपण पहिल्यांदा सगळा खडा मसाला टाकून घेऊया. खडा मसाला आपल्याला चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलावर. त्यानंतर आपण कांदा घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचा आहे. आता आपला कांदा बघा असा गुलाबी होत आलेला चांगला व्यवस्थित. तर आता आपण त्यात अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, आपण स्टॉकमध्ये पण आले लसूण पेस्ट आहे तर मग अर्धा चमचाच घालायची, जास्त घालायची नाही. आले लसूण पेस्ट आपल्याला चांगला त्या कच्चापणा जाईल असे परतून घ्यायची. त्यात आपण आता टॅमॅटो टाकून घेऊया. टॅमॅटो मी एक छोटा टॅमॅटो घेतलेला आहे, कारण का आपण काय करणार यात दही पण यूज करतोय. आपण दही यूज केल्यामुळे असं थोडासा आंबटपणा पण येतो, त्यामुळे आपण टॅमॅटो थोडासाच घ्यायचा किंवा नाही घेतला तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार आहे. आता टॅमॅटो पण आपण चांगला मऊ पण परतून घेऊया पहिल्यांदा. त्यातच मी ह्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकून घेतो. तुमच्या इथं जर नाही अवेलेबल झाला यखनी मसाला तर तुम्ही मटण मसाला यूज करा. गरम मसाला, मटण मसाल्याबरोबर तुम्ही गरम मसाला यूज करा. आणि शिवाय आपण खडा मसाला पण यूज केलेला आहे. ह्यात कुठल्याही प्रकारचं तिखट घालत नाही आपण. आणि अगदी जर तुमच्या जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यात मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल. आता आपण काय करायचं आहे, हे जे मटण शिजलेलं ते त्यात टाकून घेऊया. मटण पण आपल्याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी गॅस बारीक केलेला आहे मीडियम. आता मटण परतल्यानंतर आपण त्यात दही टाकून घ्यायचं आहे. मी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे. तर दही परत घातल्यानंतर आपल्याला मी 1 चमचा यखनी मसाला घालणार आहे फक्त, बाकी जास्त काही घालणार नाही. आपल्याला जास्त तिखट करायचं नाही. हा नॉर्मली पुलाव असतो, फार आपल्या बिर्याणीसारखा स्पायसी नसतो. आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ह्या जो स्टॉक काढला आहे त्यात पण आपलं मीठ आहे. आपल्याला फक्त आता राईससाठी जो तांदूळ जो घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही मीठ घाला. हा सेम असाच तुम्ही चिकनचा पण करू शकता यखनी पुलाव. थोडासा वेळ लागण्यासारखा आहे, पण एकदा जर तुम्ही हा केला ना तर त्याची टेस्ट खूप भारी आहे, छान लागतो हा. आता मी तांदूळ नेटून घेतलेला आहे. हा पूर्ण 2 वाट्या तांदूळ आहे, मी अर्धा तास भिजत घातला होता. आता आपण 2 वाट्याला 4 वाट्या पाणी यूज करणार आहे. 4 नाही तर 4.5 घ्या, जसा तुमचा तांदूळ असेल त्या अंदाजानुसार.
आता आपला तांदूळ व्यवस्थित परतून घेतलेला आहे. तर आता हा मी पूर्ण स्टॉक जो आहे, हा माझा स्टॉक अंदाजे 4-4.5 वाटी स्टॉक आहे. मग आपल्याला लागणार आहे तेवढा आपला तांदूळ मोठा आहे. तर मी हा पूर्ण स्टॉक त्यात घालणार आहे. ह्या स्टॉकमध्ये सगळं असतंय. ह्या स्टॉकची चव आपल्या पुलावला येणार आहे. गाळ घालणार नाही आहे मी त्यात खालचा. त्यात आपण याला काय करायचे, एक उकळी येऊन द्यायची आणि मग आपण त्याला झाकण लावून एक 3 शिट्ट्या मी करून घेणार आहे. 3 नाही तर 2 शिट्ट्या. तर पहिल्यांदा आपण चांगला व्यवस्थित उकळून घेऊया भात. एक थोडासा टपोरा झाला की मग आपण झाकण लावून त्याला मी 2 नाही तर 3 शिट्ट्या करून पुलाव चांगला व्यवस्थित शिजवून घेतो. आता आपला भात बऱ्यापैकी टपोरा झालेला आहे व्यवस्थित. आता मी काय करणार, याला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून आपला यखनी पुलाव मी शिजवून घेतो. मग आपण तो खाण्यासाठी सर्व करूया. आता आपल्या यखनी पुलावचा दम काढून झालेला आहे व्यवस्थित. मी 2 शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला उघडून दाखवतो कसं झालेलं. पूर्ण वाफ जाऊन द्यायची. आपला आता पुलाव व्यवस्थित, तांदूळ पण बघा पूर्ण मोठा मोठा आहे आणि शिजलेला पण आहे. आता आपण काय करायचं आहे, त्यात थोडासा फूड कलर घालायचा आहे. फूड कलर करून घातल्यानंतर आपण त्यात तूप टाकणार आहे. एक 5-6 चमचे मी तूप टाकणार आहे. तुपाने चांगली टेस्ट येते आपल्या पुलावला. आता आपला यखनी पुलाव खाण्यासाठी तयार आहे. मी आता तो सर्व करतो. गरमागरम असा मटण यखनी पुलाव खाण्यासाठी तयार आहे. आता सध्या आषाढ आहे, सगळीकडे नॉनव्हेजचे बेत बऱ्यापैकी चाललेले आहेत. तर तुम्ही हा यखनी पुलाव नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. दरवेळेस आपण बिर्याणी इथे करतोच, पण नवीन पद्धतीचा हा यखनी पुलाव खूप टेस्टी लागतो. तुम्ही म्हणजे करून बघा, मला वाटते तुम्हाला फार आवडेल हा, आणि तुम्ही सारखा सारखा करतात. जर तुम्हाला माझी ही मटण यखनी पुलावची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे माझ्या पहिल्यांदाच चॅनलला व्हिजिट करत आहेत, आणि ज्यांनी अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझी ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सोपं पद्धत आहे. मी सांगितले त्या पद्धतीने फॉलो करा, आणि तुम्ही हा उद्या नाहीतर तुमच्या जेव्हा कधी बेत असेल तेव्हा हा तुम्ही करून बघा यखनी पुलाव, तुम्हाला आवडेल. तर आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.